प्रवीण भाऊ वाघ, जगदीश भाऊ पाटील, रवी भाऊ चौधरी, डॉक्टर राजेंद्र भाऊ देसले, संतोष भाऊ महाजन, डॉक्टर शांताराम भाऊ पाटील, समाधान भाऊ चौधरी, आर डी पाटील सर, विकासजी पवार, नामदेव भाऊ चौधरी, अफजल भाऊ पठाण, रोहन भाऊ पाटील, सुनीलजी रामोशी, दशरथ भाऊ चौधरी, अहमदजी सय्यद, मुस्ताक सर, आर एस पाटील, पराग भाऊ गोरे, अरुण भाऊ देशमुख, अशोकजी पाटील, हिम्मतजी पाटील, बाळूभाऊ पाटील, हरीश भाऊ पाटील, पराग भाऊ पवार, ईश्वरजी बिराडे, अजित सर, उपस्थित असणारे सर्वच महाविकास आघाडी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार व या सभेसाठी उपस्थित असणारे सर्व स्वाभिमानी निष्ठावंत नागरिक बंधू आणि भगिनींनो, श्री गोविंद महाराज, सादिक बाबा, शाह बाबा यांच्या समोर मी नमन होतो. खरं तर मला सतीश अण्णांनी सांगितलं होतं की छोटीशी सभा आहे, पण सतीश अण्णा एकतरी छोटी सभा नाही, पण या सभेमध्ये जो उत्साह आहे ना, हा उत्साह बघितल्यानंतर 100% एक गोष्ट इथं सांगतो, तुम्ही आमदार झाला म्हणजे झाला. इथे एका पिक्चरचा डायलॉग आठवतो, थोडासा मी बदलतो. मी आपल्या सर्वांना हे सांगतो, आप सब हमको आमदार दो, आदरणीय पवार साहब आपको मंत्री देंगे. एवढासा जोर असून चालत नाही. रामकृष्ण हरी, हात वर करून रामकृष्ण हरी. बराच कंटाळला असाल, पण अनेक चांगल्या मान्यवरांनी इथं भाषण केलेलं आहे. थोडीफार इथली ऐरणी भाषा मी शिकलेलो आहे. काहीशे मंडळी बरेच आहे का? सतीश अण्णांना मी फार आधीपासून ओळखतो. आदरणीय पवार साहेबांचं प्रेम अण्णांवर खूप मनापासून आहे. महाविकास आघाडीमध्ये लढत असताना प्रत्येक पक्ष तिथे असताना आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात. आणि या विधानसभेला सुद्धा असंच झालं. शिवसेनेने प्रयत्न केला की ही जागा त्यांच्यासाठी सुटावी. आपण सुद्धा प्रयत्न करत होतो. आणि फक्त हाच मतदारसंघ नाही, तर असे अनेक मतदारसंघ होते जिथं आपले काही पदाधिकारी इच्छुक होते. काही ठिकाणी काँग्रेसचे होते, काही ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाचे होते. 3 पक्ष जेव्हा लढत असतात, नाहीतर चर्चा करत असतात, तर काही प्रमाणे एखादा निर्णय घेण्यासाठी थोडासा उशीर होत असतो. आपल्या या जागेसाठी थोडासा उशीर झाला. पण जेव्हा इथं या मतदारसंघातली चर्चा सुरू होती, तेव्हा योगायोगाने मी तिथे होतो. या मतदारसंघाबद्दल जेव्हा चर्चा केली जात होती, तिथं पवार साहेब हे तिथं असणाऱ्या आमच्या इतर सर्व नेत्यांना सांगत होते की सतीश अण्णा फार निष्ठावंत आहे. मनापासून आपल्या बरोबर सतीश अण्णा थांबलेले आहेत. भाजपने अनेक वेळा प्रयत्न करून त्यांना आमिष दाखवली. त्यांच्या संस्थेला कुठेतरी अडचण आणण्याचा प्रयत्न सुद्धा झाला. पण अण्णा जर आपल्या बरोबर राहिले असतील तर या इलेक्शन मध्ये
आपल्याला अण्णाबरोबर थांबावं लागेल आणि काही झाली तरी ही जागा आपल्याच पक्षाला मिळाली पाहिजे आणि अण्णालाच उमेदवारी मिळाली पाहिजे, अशी पवार साहेबांची भूमिका होती. त्यामुळे पवार साहेबांचं प्रेम अण्णांवर आणि तुमच्या सर्वांवर फार जास्त आहे. उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी जी शिवसेना आहे, त्यांचे सर्व निष्ठावंत पदाधिकारी इथे मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो की तुम्ही अण्णाला पाठिंबा दिला आणि आघाडीचा जो धर्म असतो तो तुम्ही पदाधिकाऱ्यांनी मिळून इथं तो पाळला. काही लोक असतात इकडनं तिकडे उड्या मारणारे, गेल्या 2-3 वर्षामध्ये असे बरेच आपण बघितलेले आहेत. अण्णांच्या विरोधात जे उभे ते सुद्धा तसेच आहेत. त्यांच्याबद्दल तर गंमतच झाली. त्यांना मंत्री व्हायचं होतं, त्यामुळे जेव्हा गुवाहाटीला जायची वेळ आली होती, सगळ्यात पहिलं गाडीमध्ये कोण बसला असेल तर इथं शिंदे साहेबांच्या पक्षाचा जो उमेदवार आहे ते पहिले गाडीत बसले. त्यांचं गणित लय भारी होतं. या जिल्ह्यामध्ये अजून एक नेते आहेत शिंदे गटाचे, त्यांचं नेमचं पटत नाही असं आम्हाला कळतं. त्यामुळे हे महाशय लगेच गाडीत बसले, लगेच गुवाहाटीला गेले गुजरातच्या मार्गाने. सगळं जमलं असं त्यांना वाटलं, भारी भारी वाटलं. झाडं चांगली होती, डोंगर चांगले होते, सगळं भारी होतं. वातावरण इतकं भारी होतं की शेवटच्या दिवशी त्या हॉटेलचा दरवाजा उघडला आणि त्या दरवाजातून चालत आले यांना न आवडणारे या जिल्ह्याचे त्यांच्याच पक्षाचे एक नेते. आणि मग नंतर यांना मंत्रिपद मिळायच्या ऐवजी मंत्रिपद कोणाला मिळालं असेल तर त्यांना मंत्रिपद मिळालं. याच्यावरनं समजून घ्या की यांच्या पाठीमागे नशीब सुद्धा आता तिथं राहिलेलं नाही. लोक तर नाहीच, पण नशीब सुद्धा तिथं नाही. त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्याच्या पाठीमागे आपल्या सर्वांना तिथं उभं राहायचं. मगाशी सांगितलं असं अण्णाला धमक्या दिल्या जात होत्या, या संस्थेवर हे करू ते करू. हे जे विरोधक आहेत त्यांना सुद्धा धमक्या दिल्या असतील, पण आपण सर्वजण मराठी माणसं आहोत. आपण कोणाला घाबरत नाही, दिल्ली सोबत तर कधीच झुकत नाही. आमच्यावर सुद्धा वेळ आली होती ना, आम्हाला सुद्धा सांगण्यात आलं होतं चला तिकडे जावा. आम्ही म्हणलं नाही जाणार. आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराबरोबर आहोत. आम्ही महाराष्ट्र धर्म साठी लढणारे कार्यकर्ते आहोत आणि दिल्ली सोबत आम्ही कधीही झुकणार नाही. त्यामुळे तुम्हाला जे करायचे ते करा. आम्ही विचाराबरोबर निष्ठेबरोबर राहणारे कार्यकर्ते आहोत. झाली आमच्यावर कारवाई. काही नवीन मित्र आम्हाला भेटले ईडी नावाचे, केली कारवाई. 2दा बोलवलं पण काय चुकीचं केलंच नव्हतं. त्यामुळे 3ऱ्यांदा बोलवण्याची वेळ तिथं आली नाही. पण जे आम्ही केलं ना, म्हणजे आम्ही लढलो, ही जी प्रेरणा, नाही तर लढायचं कसं जर आपण कोणाकडनं शिकत असतो ना तर महाराष्ट्राच्या सामान्य लोकांकडनं आपण शिकतो की लढायचं कसं. आपण लढणारी माणसं आहोत, आपण पळणारी माणसं नाही. जर दुष्काळ पडला तर आपण रडत बसत नाही. शेतकरी म्हणून आपण कष्ट करतो. जेव्हा अतिवृष्टी येते तेव्हा सुद्धा एकामेकाला धीर देतो. अडचणीच्या काळामध्ये एकामेकाला मदत करत कसा तरी आपण तिथं दिवस काढत असतो. पण हे झालं आपल्या लेवलला. पण जेव्हा सरकार असतं, आपल्या सगळ्यांची अपेक्षा असते की ज्या गोष्टी आमच्या हातातच नाहीत, शेतकरी म्हणून कष्टकरी म्हणून आमच्या हातामध्ये ज्या गोष्टी नसतील त्या वेळेस सरकारने आम्हाला मदत केली पाहिजे. आपल्या विचाराचं सरकार जेव्हा होतं, 2014च्या आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी असेल, 2019 नंतर 2.5 वर्ष उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी आपली महाविकास आघाडी असेल, जेव्हा जेव्हा शेतकरी अडचणीत आला, कष्टकरी अडचणी आला, आपण त्या शेतकऱ्याला त्यांच्यासाठी धीर देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. मदत सुद्धा तिथं केलेली आपण सगळ्यांनी बघितलेली. छोटस उदाहरण घ्या. महाविकास आघाडीच्या काळामध्ये कपाशीचा भाव काय होता? 12,000च्या आसपास. आणि आता किती आहे? 6,000.
जायचंय त्यांच्या मतदारसंघामध्ये याच्यानंतर. ते काय आता महाराष्ट्रात फिरू शकणार नाही, त्यांना आता मतदारसंघ पुरतं ठेवलेलं आहे. आणि 23 तारखेपर्यंत थांबा, इथलाही निकाल आणि तिथलाही निकाल, आणि या जिल्ह्याचा नाही महाराष्ट्राचा निकाल हा महाविकास आघाडीच्या बाजूने 100% सत्तेत नसता तेव्हा तुम्ही आंदोलन करता आणि तुमची सत्ता आल्यानंतर तुम्ही घरी जाऊन बसता. 6,000 रुपयाला कपाशी असताना आपल्याला परवडणार आहे का? एका एकरामध्ये 5 ते 6 क्विंटल कपाशी निघते. 5 क्विंटल तरी धरलं तरी एका एकरामधून आपल्याला किती रुपये मिळतात? 30 ते 35,000 रुपये मिळतात. पण खर्च करायला आपण तिथे गेलो, एका एकरामध्ये कपाशी जर आपल्याला तिथे उत्पादित करायची असेल तर कमीत कमी आपला खर्च 30 ते 35,000 असतो. जर खर्च 30,000 असेल आणि उत्पन्न सुद्धा 30,000 असेल तर मग शेतकऱ्याला कसं परवडणार? आता शेतामध्ये कपास आहे, जेव्हा आपण शेतामध्ये जातो तिथं असं प्रत्येक रोप आपल्या लहान मुलासारखं आपण ते वाढवतो, खत देतो, काळजी घेतो, आणि आपण एक स्वप्न बघत असतो की आपल्या हातामध्ये जेव्हा उत्पादन येईल तेव्हा रेट वाढेल, भाव वाढतील आणि मग कुठंतरी आपल्याला परवडेल. अशी आता परिस्थिती असतानाच मोदी साहेबांनी काय पराक्रम केला असेल तर ऑस्ट्रेलियावरनं आता कपाशी आणण्याचं काम त्यांनी तिथं केलेलं आहे. म्हणजे 6,000 रुपये जे आता आपल्याला मिळतात ते न मिळता कदाचित पुढच्या काही दिवसात नाही तर महिन्यामध्ये 4,500 सुद्धा आपल्याला मिळणार नाही. कसा सांगणार हा शेतकरी? मग या कपाशीच्या बाबतीत आता जे आमदार आहेत त्यांनी कधी आवाज उठवला का? कधी या सरकारच्या विरोधात त्यांचं सरकार असेल, गुवाहाटीला जायला तुम्ही 1 नंबर, पण इथं असणाऱ्या सामान्य लोकांना तुम्ही मदत करण्यासाठी कुठं पुढाकार घेतला का? नाही घेतला. का? घेणं देणं नाही का? याच्यामध्ये तुम्हाला कमिशन मिळत नाही, याच्यामध्ये तुम्हाला टक्केवारी मिळत नाही, याच्यामध्ये तुम्हाला पैसा मिळत नाही. मग आमचा शेतकरी इथं अडचणीत आहे आणि तुम्ही म्हणता आम्ही विकासासाठी तिथं गेलो. हे विकासासाठी वगैरे काय गेलेलं नाही, हे फक्त पैशासाठी आणि टक्केवारीसाठी गेलेले आणि आपल्या सर्वांना एकटं पाडून गेलेलं आहे. आणि ह्याचं उत्तर आपल्याला कुठे द्यायचं असेल तर या इलेक्शन मध्ये, या विधानसभेच्या इलेक्शन मध्ये आपल्या सगळ्यांना या गोष्टीचं उत्तर द्यायचंय, म्हणजे द्यायचंय. शेतकऱ्याची परिस्थिती आपण सर्वांनी ऐकली, पण पुढच्या पिढीला काय करायचं? या भागामध्ये जो युवा आहे, येत असताना सुद्धा जेव्हा मोटरसायकलची रॅली चालू होती, काही युवा मला पोलीस भरतीसाठी तयारी करताना तिथं मला दिसले. त्यांच्याशी चर्चा केली, त्यांनी मला फक्त पोलीस भरती नाही, शासनाच्या भरतीसाठी या भागातून अनेक युवा प्रयत्न करत आहेत. पण हे सरकार त्या बाबतीत काय करते तर त्याच्यात सुद्धा हे सरकार मलिदा खाण्याचा प्रयत्न करतंय. तलाठी भरती झाली, जर तलाठीचा पेपर पास व्हायचा असेल तर 35 लाख रुपये घेतले एका उमेदवाराकडनं. पोलीस भरतीच्या बाबतीत आपली अपेक्षा होती की मोठ्या प्रमाणात पोलीस भरती केली जाईल, नाही केली भरती त्यांनी. जेव्हा पावसाळा सुरू झाला त्याच्यामध्ये लहान त्या मुला मुलींना तिथं पळवलं आणि अनेक अडचणीमधून अनेक होतकरू मुलं बाजूला राहिली, वय मर्यादा ओलांडून गेल्या. काही मुलं परमनंट नोकरीसाठी प्रयत्न करत होते आणि या सरकारने आणि खास करून देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय आणलं असेल तर त्यांनी कॉन्ट्रॅक्ट भरती आणली आणि ती सुद्धा काय आपल्या हितासाठी नव्हती आणली, त्यांच्या एका लाडक्या आमदारासाठी त्याची जी कंपनी आहे त्याला मलिदा देण्यासाठी. तो मलिदा काय छोटा मोठा नव्हता, 4,500 कोटीचा मलिदा होता जो एका भाजपच्या आमदारांना देण्यात आला. पण कोणाच्या भवितव्यावर? ह्याच आमच्या शेतकरी कष्टकरी पैसा हातात नसताना सुद्धा इथून तिथून पैसे घेऊन मुला मुलींना शिकवलं, ग्रॅज्युएट डबल ग्रॅज्युएट केलं आणि ह्या सगळ्या गोष्टी करून सुद्धा मुलांना आता कळत नाही की त्या सर्टिफिकेटचं करायचं काय. या मतदारसंघामध्ये MIDC आणण्यासाठी कुणी प्रयत्न केले का? नाही केले. काय यांना करायचंच नाही. मगाशी सांगितलं असं गटाटटाचं राजकारण करायचं, जातीपातीचं राजकारण करायचं, हिंदू मुस्लिम राजकारण करायचं आणि त्याच्यावर फक्त पोळी भाजून घ्यायची, बाकी काय करायचं नाही. मला आपल्या सर्वांना प्रश्न करायचा आहे,
जर शेतकऱ्याच्या हातामध्ये पैसा आला, जर विद्यार्थ्यांना चांगलं तिथं मदत झाली सरकारकडनं फीसाठी, जर युवांना हाताला खऱ्या अर्थाने काम मिळालं, जर स्पर्धा परीक्षा योग्य पद्धतीने तिथं घेतल्या गेल्या, जर इथं असणाऱ्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांच्या हातामध्ये खऱ्या अर्थाने पैसा तिथं आला तरच प्रगती होणार आहे ना. तर मग याच्यासाठी काय लागतो? तो विकास लागतो. जेव्हा अण्णांना तिथं संधी दिली गेली होती तर या परिसरासाठी विकास व्हावा आणि इथं खऱ्या अर्थाने पाणी यावं यासाठी अण्णांनी प्रयत्न केले आणि तिथं त्या अडचणी त्या काळामध्ये सोडवल्या आणि त्या पाण्याच्या योजनेसाठी त्यांनी सुरुवात केली. पाणी कुठे चाललं होतं? गुजरातला जाणार होतं. मग गुजरातला जाणारं पाणी फक्त वळून आपल्याच या महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांना शेतकऱ्याला कसं मिळेल यासाठी अण्णांनी त्या काळामध्ये प्रयत्न केले होते पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली. अण्णा काळजी करू नका, आता योजनेला फक्त कागदावर पैसे दिले गेले. आपलं सरकार येतंय काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे आणि त्या सरकारमध्ये तुम्हाला 100% तिथं मंत्री म्हणून संधी मिळेल असा विश्वास माझ्यासारख्याला वाटतो. आणि हे जे राहिलेलं स्वप्न आहे ते फक्त तुमचं स्वप्न नाही, इथं असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न आहे. त्या स्वप्न आपल्याला महाविकास आघाडीमध्ये खरं करून दाखवायचंय हे या ठिकाणी आपल्या सर्वांना इथं सांगतो. मगाशी तुम्ही कारखान्याबद्दल सांगितलं, मी फक्त आपल्या सर्वांना एक विनंती करणार आहे, येणाऱ्या 20 तारखेला लोकशाहीच्या मार्गातून आपल्या अण्णाला आपल्याला आमदार म्हणून निवडून द्यायचंय. आपलं सरकार तर येणारच आहे आणि त्यानंतर त्या कारखान्याच्या चिमणीमधून धूर 100% निघणार. तर यासाठी आपण सर्वजण इच्छुक आहात आणि प्रयत्न करत आहात आणि ते प्रयत्नाला 100% यश आल्याशिवाय राहणार नाही. अहो, उमेदवाराकडे बघून काहीतरी आपल्याला वाटलं पाहिजे. अण्णांकडे बघितल्यानंतर निष्ठा दिसते, प्रामाणिक प्रयत्न दिसतात. 6 वेळा, आता ही 7वी वेळ असेल त्याच्यामध्ये 3दा तुम्ही आमदार झाला, मंत्री सुद्धा होता, पण 3 वेळा त्यांनी प्रयत्न केले, अपयश आलं. गायब झाले का अण्णा? कुठं आपल्याला पोलीस स्टेशनला जाऊन लिहावं लागलं का अण्णा कुठे? आली होती का परिस्थिती अशी? कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला मदत केली, आंदोलन करायचं असेल तरी तुम्हाला मदत केली, एखाद्याला आरोग्याचा विषय असेल, शिक्षणाचा विषय असेल, स्कॉलरशिप असेल, कुठे काही कुठलीही अडचण आली तरी आपला अण्णा आपल्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहिला म्हणजे राहिला. म्हणजे आयरनी काही गाणी तुम्ही सर्वांनी ऐकली असतील. येताना मला एका व्यक्तीने एक गाणं सांगितलं, भाऊ म्हणा सम्राट. हे कोणाला बघितल्यानंतर आपल्याला वाटतं का नाही वाटत? राजा माणूस आहे का नाही? आता अजून एक गाणं मला सांगितलं, दारू पिवाले चाल. हे ऐकल्यानंतर कोणाची आठवण येते? कोणाची आठवण येते? तुम्ही, मला एक साधा प्रश्न आहे, 2 गाड्या आहेत, एका गाडीवर जो ड्रायव्हर आहे तो चांगला माणूस आहे, चांगलं काम करतो, चांगली गाडी चालवतो, आणि दुसरी जी गाडी आहे त्या गाडीवरचा जो ड्रायव्हर आहे तो बरेच घेऊन 90 का काय म्हणता येतो तुम्ही, त्याला काहीच सुचत नाही, नुसतं दारू पिऊन बसलेला आहे. मी तुम्हाला प्रश्न करतो, चांगल्यावाल्या गाडीत बसणार का दारू पिलेल्या गाडीत बसणार? कुठल्या गाडीत बसणार? अहो, आमदार काय असाच नसतो. आमदार 3.5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करणारा आणि पालकत्व घेतलेला एक व्यक्ती असतो आणि तो व्यक्ती चांगल्या विचाराचा, चांगल्या सवयीचा असणं फार महत्वाचं असतं. चुकून जर असा एखादा व्यक्ती निवडून आला, निवडणूक झाल्या निकाल लागल्या जर गायबच झाला, 5 वर्षानंतर आपल्याला दिसला तर 5 वर्ष करायचं काय आपण? आणि ही गोष्ट तुम्ही आपण सर्वांनी तिथे समजून घेतली बाहेर. म्हणून एका निष्ठावंत आणि चांगल्या व्यक्तीच्या पाठीमागे उभं राहणं फार महत्वाचं आहे. मला माहित नाही, अण्णांनी भाषणामध्ये मगाशी सांगितलं, कोणतरी एक कुठला तरी व्यक्ती उभा राहिलाय वेगळं, असे बरेच असतील. आता चव्हाण साहेबांनी सांगितलं त्यांच्याशी आज चर्चा करतील. चव्हाण साहेबांनी
सावंत साहेब त्यांच्याशी चर्चा करतील, बघू उद्या काय होतंय. पण कसं आहे की 50 हा आकडा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जे आपले विरोधक आहेत त्यांना तो 50चा आकडा तंतोतंत लागू होतो. कुठला 50चा आकडा? कुठला? आता त्या 50 खोक्यातले 2 खोके जर कुठल्या तरी उमेदवाराने घेतले असतील आणि त्यांची अपेक्षा असेल की मतामध्ये विभागणी व्हावी, तर ही गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे की काही लोक लढण्यासाठी उभे, जिंकण्यासाठी उभे, ज्याच्यामध्ये अण्णा येतात, आणि काही लोक फक्त मतं खाण्यासाठी उभे. त्यामुळे या लोकांना कुठल्याही परिस्थितीमध्ये एक सुद्धा मत कसं मिळणार नाही याची दक्षता त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. त्यांचं भलं होतं हो, त्यांना काय जे मिळायचं ते तिथं मिळतं, पण मग आपला हक्क बाजूला राहून जातो. त्यामुळे या इलेक्शन मध्ये आपण सर्वांनी विचार करून त्या ठिकाणी भूमिका घेण्याची जरूरत आहे. या महाराष्ट्रामध्ये अनेक असे पक्ष आहेत ज्यांनी भाजपकडनं सुपारी घेतली, त्यांना आम्ही सुपारीबाज पक्ष म्हणतो. आणि काही असे उमेदवार सुद्धा आहेत मतविभागणी करण्यासाठी सुपारी घेऊन उभे आहेत, त्याला असं आपण काय म्हणतो? सुपारीबाज उमेदवार. त्यामुळे अशा उमेदवाराकडनं सांभाळून राहणं हे आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे आपल्याला काय योग्य, कशा पद्धतीने आपल्याला येणारं इलेक्शन लढायचं हे समजून घ्या. या इलेक्शन मध्ये पुढून खूप मोठ्या प्रमाणात पैसा येणार आहे. पाऊस सुरू झाला असेल पैशाचा, मला माहित नाही, आम्ही बातमी ऐकली होती, इथलीच होती वाटतं, 1.5-2 कोटी रुपये सापडले. पावसाला सुरुवात झाली पैशाच्या, आता येते आता पूर येणार आहे, 50-60 कोटी खर्च करतील असं म्हणतात. पलीकडे पैसा आहे, दबाव तंत्र आहे, गुंडाशाही आहे, सरकार आहे, आणि आपल्याकडे काय तर आपला माणूस आहे आणि निष्ठावंत कार्यकर्ते आणि निष्ठावंत आणि स्वाभिमानी मतदार आहेत. लोकसभेला या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांनी दाखवून दिलं ही जी नवीन गुजरात शाही जे काय महाराष्ट्रावर लादण्याचा जो प्रयत्न केला जातोय, पैसा, दबाव, गुंडागर्दी, हे आम्ही पसंत करत नाही. आम्हाला हे पसंत नाही. इथं असणाऱ्या स्वाभिमानी मराठी माणसांनी गुजरातच्या नेत्यांना तिथं दाखवून दिलेलं आहे. लोकसभेच्या काळामध्ये 31 उमेदवार आपले निवडून आलेले आहेत. त्यामुळे विधानसभेमध्ये सुद्धा पुढून कितीही पैसा आला, कितीही मोठ्या पैशाचा पूर आला, तरी आपल्याला आपला स्वाभिमान राखायचा आहे. एक छोटस उदाहरण घ्या. एका मताला 500 रुपये दिले, तर ते 500 रुपये किती वर्षासाठी दिले गेले आपल्याला असं समजायचं? 5 वर्षाला किती रुपये? 100. 100ला भागाला काय म्हणतो त्याला आपण? डिवाइड काय म्हणतो त्याला? भागाकार केला 365 तर किती रुपये येतात? 30 पैसे. 1000 रुपये पुढून दिले 60 पैसे. आपला स्वाभिमान दिवसाला 60 पैसेच आहे का हो? आपण आपला स्वाभिमान कधी त्याला किंमत लावू शकतो का? हेच तर गुजरातच्या नेत्यांना कळत नाही. अहो, हा महाराष्ट्र, हा गुजरात नाही. हे गुजरातशाही आमच्यावर तुम्ही लादू नका. आम्हाला आमचा हक्काचा पैसा पाहिजे, कपाशीला भाव मिळाला पाहिजे, दुधाला भाव मिळाला पाहिजे, बंद झालेला कारखाना सुरू झाला पाहिजे, आम्हाला शेतीला पाणी पाहिजे, आमच्या युवांना हाताला काम पाहिजे, आमची महिला सुरक्षित वाटली पाहिजे, तिला सुरक्षित त्या ठिकाणी या भागामध्ये, या महाराष्ट्रामध्ये फिरता आलं पाहिजे, आमच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळाली पाहिजे, आमच्या वडीलधारांना ज्या कुठल्या सरकारच्या योजना त्या तिथं मिळाल्या पाहिजे, आमचे हे जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्यांना तिथं न्याय मिळाला पाहिजे. असं सरकार येत्या काळामध्ये आम्हाला पाहिजे. आणि ते सरकार कुठलं असेल तर तुमच्या आपल्या सगळ्यांचं सरकार म्हणजे महाविकास आघाडी हे 2024ला येणार म्हणजे येणार. अहो, हे सरकार जे आहे भाजपचं, लय विचित्र लोक आहेत आणि महायुतीचे नेते पण फारच विचित्र. त्यांनी डोळ्यावर गुजरातची पट्टी बांधली. कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर दिल्ली समोर जाऊन त्यांना झुकावं लागतं. तिकीट एखादं वाढवायचं असेल, जागा पाहिजे असेल, जर पालकमंत्री पद द्यायचं असेल, मंत्रीपद द्यायचं असेल, तर महाराष्ट्रात दुर्दैवाने निर्णय आज घेतले जात नाहीत. दिल्लीला जावं लागतं, दिल्लीला जाऊन निर्णय घ्यावे लागतात. ही आजची परिस्थिती आहे.
अहो दिल्लीत जे गुजरातचे नेते बसलेत ना, त्यांना खुश करण्यासाठी या महाराष्ट्रातून 5 ते 6 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक ही गुजरातला गेलेली आहे. मग आम्ही काय करायचं? हे जे डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएट झालेले जे युवा आहेत त्यांनी काय करायचं ग्रॅज्युएट डिग्रीचं? 800 किलोमीटर जेव्हा मी चालत होतो, या भागातून जेव्हा मी गेलो होतो थोडस मराठवाड्यातून, तेव्हा एक व्यक्ती मला भेटला, चहा विकत होता. त्यांना मी विचारलं, काय करताय? चहा विकताय? कितवी शिकलाय? 4थी. मुलगा कुठे? काय शिकलाय? इंजिनियर झालाय. कुठे? मला आता चहा गाड्यावर मदत करतोय. का बरं? नोकऱ्या मिळत नाहीत साहेब. 6 लाख रुपये मी खर्च केले त्याला इंजिनियर बनवण्यासाठी, आणि 4थी शिकलेला माणूस आता चहा विकतोय, आणि त्याच बापाबरोबर इंजिनियर झालेला मुलगा आज चहा विकतोय. ही खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे, आणि हे आज महाराष्ट्रामध्ये घडतंय. हे सगळ्यांनी त्या ठिकाणी जाणून घेतलं पाहिजे. आता उशीर झाला तर हे आपल्या महाराष्ट्राला परवडणार नाही. म्हणून ही इलेक्शन आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचे. अहो भाजपचे नेते महामानवांना सुद्धा सोडत नाही. तो छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला, भाजपच्या एका सुद्धा नेत्याने त्याचा विरोध नाही केला. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान झाला, कुणीच त्यांचं बोललं नाही. आपण विरोध केला, आपण आंदोलन केलं. तिथं क्रांतीसूर्य महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा अवमान झाला, आपण विरोध केला. भाजपचं एक सुद्धा तिथं उठलं नाही. हो, काही दिवसांपूर्वी मोदी साहेब आले होते पवित्र ठिकाणी पोरादेवीला. त्या भाषणामध्ये त्यांनी काय सांगितलं? जो बंजारा समाज आहे तो पूर्वीच्या काळामध्ये, काँग्रेसच्या काळामध्ये क्रिमिनलच्या यादीमध्ये त्यांना ठेवलं होतं. अहो मोदी साहेब, तुम्ही इतिहास सांगत असताना तोडून फोडून सांगू नका, खरं काय ते सांगा. अहो ब्रिटिश काळामध्ये बंजारा समाज असेल, नाहीतर बाकी इतर छोटे समाज असतील लोकसंख्येप्रमाणे, त्यांनी ब्रिटिश सरकारला इतक्या अडचणी आणल्या होत्या, आणि आपल्या मातृभूमीसाठी ते सर्व लोक त्या काळामध्ये ब्रिटिश सरकारच्या विरोधात लढत होते, आणि ब्रिटिश सरकारला त्या बाबतीत काहीच करता येत नव्हतं. म्हणून त्या सरकारने त्या काळामध्ये या सर्व समाजाला क्रिमिनल ऍक्ट मध्ये टाकलं होतं. आणि जेव्हा काँग्रेसचं सरकार आलं, स्वातंत्र्य झाल्या या सर्व समाजाला त्या यादीतून बाहेर काढलं होतं. पण यांना वेगळा इतिहास सांगायचा, इतिहास बदलायचा आहे. गुजरातला एक मोठा नेता काय सांगितलं त्यांनी, की राजपूत समाज आणि ब्रिटिशचे काही अधिकारी हे एकत्रित येत होते आणि त्यांचं सेटिंग असायचं. आणि काय सांगताय, काय बोलताय तुम्ही? म्हणजे समाजाचा मान सन्मान ठेवायचा का नाही ठेवायचा? का फक्त वाद निर्माण करायचा, त्याच्यावर राजकीय पोळी भाजायची आणि आपलं दिवाण निघून जायचं? हे कदाचित गुजरात आणि बाकी ठिकाणी चालेल, पण आमच्या या स्वाभिमानी महाराष्ट्रामध्ये आम्ही चालून देणार नाही. म्हणून ही लढाई आपल्या सर्वांसाठी महत्वाची आहे. आणि त्यासाठी आपण जोपर्यंत एकत्रित येत नाही, एकत्रित लढत नाही, तोपर्यंत विजय हा आपल्या सर्वांना तिथे मिळणार नाही. बरेच विषय आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत. आमच्या माता भगिनी इथं आहेत. मला त्यांना सांगायचे, आमचे विरोधक अपप्रचार करत असतील, लाडकी बहीण योजना महाविकास आघाडी बंद करेल. अजिबात तसं काय होणार नाही. महाविकास आघाडी लाडकी बहीण योजना बंद करणार नाही. उलट एक अशी चांगली योजना आपल्या सरकारच्या काळामध्ये आणणार आहोत, की त्या महिलांना सुद्धा न्याय मिळणार. जे पैसे आता मिळतात त्याच्यापेक्षा काही किंमत जास्त त्यांच्या हातामध्ये तिथे येणार. पण त्याच्याच बरोबर काही महिला ज्या या योजनेतून वंचित राहिल्या त्यांना सुद्धा या योजनेमध्ये घेणार. पण या आमच्या लाडक्या बहिणीला ही मदत देत असताना आमच्या लाडक्या बहिणीच्या मुला मुलींना नोकरी सुद्धा देणार, शेतकऱ्याला तिथं हमी भाव सुद्धा देणार, विद्यार्थ्यांना मदत करणार. आणि आमची माता भगिनी या महाराष्ट्रामध्ये सुखरूप कशी राहील यासाठी सुद्धा तिथं आम्ही सर्वजण प्रामाणिकपणे तिथं प्रयत्न करणार. यासाठी आपल्या सर्वांना महाविकास आघाडी सरकार आणायचं, आणि प्रत्येक उमेदवार तिथं आपल्या सर्वांसाठी महत्वाचा आहे. त्यामुळे आपण सर्वजण एकत्रित येणार ना? काय मी बऱ्याच तालुक्यामध्ये फिरलोय, पण तिथली आवाज आणि ताकद लय, जोश लय भारी. एकत्रित येणार का? हात वर करून सांगा, एकत्रित येणार ना? महायुती सारख्या बलाढ्य शक्तीच्या विरोधात प्रामाणिकपणे आपण लढणार का? आपल्या या प्रामाणिक कार्यकर्त्याला, सतीश अण्णाला आपण जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून देणार का? पलीकडे 50चा आकडा त्यांच्या व्यक्तिगत हितासाठी होता. अण्णांसाठी या इलेक्शन मध्ये कमीत कमी 50,000ची लीड ही आपल्याला द्यायची आहे.
आणि त्यामुळे आपण एकत्रित या, मनापासून लढा. बराच उशीर झालाय, पुढेही तिथं जायचंय. बऱ्याच काही गोष्टी सांगायच्या होत्या, पण पुढे काहीतरी ठेवू. पुढच्या एखाद्या सभेमध्ये मी तिथे येईल. पण मला अण्णांना विनंती करायची आहे आणि इथं असणाऱ्या कार्यकर्त्यांना विनंती करायची आहे की 20ला मतदान आहे. मतदान तर काय होणार आहे अंदाज आपल्या सर्वांना आजच आलेला आहे. 23 तारखेला गुलाल खेळायचा आहे. मी पण माझ्या मतदारसंघामध्ये तिथं गुलाल खेळणार आहे. खरं तर पहिल्या टर्मचा आमदार आहे. अहो, आमच्या कर्जत जामखेडच्या स्वाभिमानी लोकांनी, मतदारांनी, कार्यकर्त्यांनी तिथं असणारं माझं इलेक्शन त्यांच्या खांद्यावर घेतलेलं आहे. ते माझ्यासाठी तिथे लढत आहेत. म्हणून आम्ही अण्णांसारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यासाठी हा कार्यकर्ता इथं प्रचाराला आलेला आहे. जसं माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या लोकांनी, माझ्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी इलेक्शन हातामध्ये घेतलेलं आहे, तशीच परिस्थिती या मतदारसंघामध्ये आपल्या सगळ्यांना करून आपल्या अण्णाला त्या ठिकाणी आमदार बनवायचे आणि ते तुम्ही सर्वजण बनवा असा विश्वास व्यक्त करतो. सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.